नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीए न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। गेले 8 ते 10 दिवस निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता। निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू असताना 19 ग्रामपंचायतींनी आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून या 19 ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवार अर्ज आलेला नाहीये। आज होणाऱ्या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात येणार आहे। जे संवेदनशील गाव आहेत त्या गावांकडे प्रशासनाचं विशेष लक्ष राहणार आहे। पात्रूड, नेकनूरसह इतर काही ग्रामपंचायत मोठ्या आहेत। या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये चुरशीच्या लढती झालेल्या आहेत। मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे। बीड जिल्ह्यासह राज्यभरातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला अत्यंत महत्त्व असतं। सरपंच पद जनतेतून असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत। बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या। निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू होता। ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होते। याच दरम्यान 19 ग्रामपंचायत अंतर्गत आरक्षणासाठी बहिष्कार टाकण्यात आला। या ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवार अर्ज दाखल झालेला नाही। बीड तालुक्यातील 10, माजलगाव 33, बीड तालुक्यातील 10, माजलगाव 33, गेवराई 35, आष्टी 4, धारूर 17, परळी 3, शिरूर 20, पाटोदा 12, अंबाजोगाई 4, वडवणी 8 आणि केज मध्ये 24 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे। या ग्रामपंचायतीतून 1300 सदस्य निवडून द्यायचे आहेत। ज्या ग्रामपंचायती संवेदनशील आहेत त्या ग्रामपंचायतीकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष विशेष राहणार आहे। बीड तालुक्यातील नेकनूर ही ग्रामपंचायत मोठी असल्यानं या ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत झालेली आहे। त्याचबरोबर पात्रूड व अन्य काही ग्रामपंचायत मोठ्या आहेत। त्या ठिकाणीही गाव पुढाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। उद्या मतदान झाल्यानंतर परवा दिवशी मतमोजणी होणार आहे। परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्यानं 50 ओबीसी विद्यार्थी संकटात। सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आलाय। सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण निवास खर्च भागवायचा कसा हा प्रश्न आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो, पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही। यासारखे दुर्दैव नाही। आमदारांना, कंपन्यांना खुश करण्यात मग्न असलेले सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय। तसेच विद्यार्थ्यांचे पैसे तातडीने पाठवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे। माध्यमांशी वडेट्टीवार म्हणाले, परदेशात शिक्षणासाठी गेलेले 50 विद्यार्थ्यांना सरकारनं संकटात टाकले। शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्यानं विद्यार्थी एक वेळेचं जेवण करतात, फी भरली नाही तर वर्गात बसू दिलं जाणार नाही अशी परिस्थिती। जवळचे पैसे संपल्यानं विद्यार्थी विवंचनेत आहेत। विद्यार्थी उपाशी असताना सरकारला काळजी नाही। संचालक कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पैसे वितरित करण्यात येतील असे सांगत मंत्रालयातील अधिकारी जबाबदारी झटकत आहेत। सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नाही अशा शब्दात सरकारला फटकारले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना अचानक आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला। यानंतर जमावानं तुफान दगडफेक करत जाळपोळ केली। या घटनेतील पोलिसांनी 250 लोकांची ओळख पटवली असून रात्री 18 जणांना ताब्यात घेतलं। त्यापूर्वी 17 हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेतलं होतं। बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आला। माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर होत असलेली जाळपोळ आणि दगडफेकी दरम्यान खुद पंकज कुमावत यांच्यावरही हल्ला झाला होता। यामध्ये त्यांचं अंगरक्षक आणि चालक जखमी झाले। या हल्ल्यातील आतापर्यंत 250 लोकांची ओळख पटली आहे। पोलीस सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवत आहेत। आतापर्यंत 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनानं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राच्या प्रमुखपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती केली। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नियुक्तीचा आदेश जारी केला। केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सामान्यांना 5 लाख रुपयांचा फायदा मिळाला। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून राज्यात डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना बोलावलं। डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलेलं काम आणि मिळालेल्या अनुभवाचा ते पुरेपूर वापर करतील। यामुळे गरजू आणि सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण देखील होतील। दोन्ही योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आरोग्य कक्ष उभारण्यात आले। देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री असताना शेटे यांनी काही दुर्गम भागात, नक्षलग्रस्त भागात आपली रुग्णसेवा पोहोचवली होती. यामुळे शेटे यांना फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात संधी दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी काम केलं होतं. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा करोडो रुपयांचा फायदा झालाय. 2014 ते 19 या वर्षात सामान्य माणसाला केंद्रबिंदू मांडले. पैशाअभावी सामान्य माणसाचा जीव आता जाता कामा नये या फडणवीसांचा विचार कानाकोपऱ्यात नेला जातो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शांततेच्या मार्गाने दुसऱ्यांदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवरी सराठी येथे उपोषणास बसले होते. हे उपोषण शांततेच्या मार्गाने चालू होतं. 30 ऑक्टोबर रोजी माझगाव येथे आमदाराच्या घरावर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. तसेच दुपारी 5 नंतर बीड शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयावर व घरावर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली. या दगडफेक व जाळपोळीत कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही, पण झालेली घटना फार दुर्दैवी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शांततेत चाललेल्या आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी शिरून समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या घरावर व कार्यालयावर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. या जाळपोळीचा खरा मास्टरमाइंड पोलिसांनी शोधून काढावा व जे समाजकंटक स्वतः जाळपोळ दगडफेक करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी. परंतु रस्त्यावर जाताना येताना दिसत असलेले निरपराध तरुणांना अटक करू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, ऍडव्होकेट अनिता चक्रे, डॉक्टर नितीन सोनवणे, बबन वडमारे, ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम वीर, पुष्पाताई तुरुकमाने, किरण वाघमारे, मिलिंद सरकते आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. देशभरात नावारूपाला आलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिखर अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विजय वडेट्टीवार, खासदार हेमंत पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फनसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रापूर्वी पहिल्या सत्रात सर्वांच्या स्वागत सोहळ्यासोबतच आमची भूमिका, कार्य व जबाबदारी विषयावर संघटनेचे सर्व राष्ट्रीय प्रदेश विंगचे अध्यक्ष आपली भूमिका मांडणार आहेत. या सत्रामध्ये संजय आवटे हे या सर्व संपादक यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. त्यानंतरच्या सत्रामध्ये बदनाम पत्रकारितेची कारण, मीमांसा व पर्याय या विषयावर धर्मेंद्र जोरे, चंद्रमोहन पुप्पाला, मंदार फनसे, सुनील कुहीकर हे सहभागी होतील. 19 नोव्हेंबरला पहिल्या सत्रात आम्ही जिल्ह्याचे शिलेदार व माझा जिल्हा माझं काम या विषयाचा अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्ष यांची भूमिका मांडतील. समारोपीय सत्राला ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम चांडक, सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती राहणार आहे. हे अधिवेशन राज्यातील सर्व पत्रकार यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. पत्रकार महामंडळ, पत्रकारांचे घर, पत्रकार पेन्शन आदी महत्त्वाचे विषय या अधिवेशनात चर्चेसाठी आणि शासनाकडे मागणीसाठी येणार आहेत. बालविवाह रोखले जावेत यासाठी सरकारनं कडक कायदे केले असताना कायद्याला झुगारून बालविवाह होताना दिसत आहेत. 11 वर्षाची नवरी आणि 13 वर्षाच्या नवरदेवाचा असाच एक बालविवाह हळदी समारंभात झाल्याची आष्टी तालुक्यात समोर आली. या प्रकरणी 4 जणांवर 2 नोव्हेंबर रोजी ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आष्टी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात मागील 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आईनं 19 वर्षाच्या मुलीचा विवाह करमाळा, जिल्हा सोलापूर तालुक्यातील देवळाली येथील 13 वर्षीय मुलासोबत हळदी समारंभात लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार 21 ऑक्टोबर रोजी समोर आला होता. खुद्द आईनंच हा विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकारचा वाचा फोडली. पोलीस अधीक्षक आष्टी पोलीस ठाण्यात अल्पवयीन विवाह झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके यांच्या फिर्यादीवरून 2 नोव्हेंबर रोजी सुशीला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आजपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या असून हे आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.
कोळवाडी येथे आज पुन्हा एका तरुणानं आरक्षणासाठी आपलं जीवन संपवले. तसेच कामखेडा येथे एका तरुणानं आत्महत्या केली. तर पूरग्रस्त कॉलनी येथे एका वृद्धानं लिंबाच्या झाडाला गळफास घेतलाय. या दोन्ही आत्महत्यांचं कारण समजू शकलं नाहीये. बीड तालुक्यातील कोळेवाडी येथील अमोल रोहिदास नांदे व 23 वर्ष या तरुणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली. त्यानं आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतला. ही घटना आज सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले. दुसरी आत्महत्येची घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे घडली आहे. कृष्णा किशोर जमदाडे वय 22 वर्ष यानं शेतात जाऊन गळफास घेतलाय. तिसरी आत्महत्येची घटना बीड येथील पूरग्रस्त कॉलनी भागात घडली आहे. कचरू दगडू वडमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.